सगळ्यांचं स्वप्न असतं की एक छान व्यवसाय करावा, मात्र तो व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय काय करायचा, हा खूप मोठा प्रश्न असतो. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख निर्माण करून देत असते. व्यवसाय कसा यशस्वी होईल यासाठी काम करत असते. आणि म्हणूनच याही वर्षी MEA एका इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोचे आयोजन करत आहे. आणि या एक्सपोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत आशीर्वाद कुटुंबकम उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री अभिजित कबुले साहेब. नमस्कार, स्वागत आहे साहेब तुमचं. खरं तर आशीर्वाद कुटुंबकम यांनी खूप मोठा उद्योग समूह आहे तुमचा, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. तर कशी झाली तुमच्या बिझनेसची सुरुवात आणि केव्हापासून झाली? तशी आमची सुरुवात ही आहे 2007 पासून. अच्छा. 2007 पासूनचा जो फॅब्रिकेशन सेटअप असलेला आमचा बिझनेस आहे, तो आज आमचा जो पॅरेंट बिझनेस आहे आशीर्वाद सोलर या नावाने, आशीर्वाद सोलर हा आमचा ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि त्यातनं आम्ही केलेली सुरुवात आज आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, स्पोर्ट्स इंडस्ट्री, त्याचबरोबर लाइटिंग इंडस्ट्री, इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज पुण्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहोत. मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन तसेच सर्व्हिस इंडस्ट्री अशा तिन्ही क्षेत्रात आम्ही काम करतो. मेजर आमचे रिअल इस्टेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट इंडस्ट्रियल सेक्टर अशा 3 सेक्टरमध्ये आम्ही काम करतो. आशीर्वाद सोलर आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, आम्ही सोलर वॉटर हीटरचे मॅन्युफॅक्चरर आहोत. तसं आम्ही टाटा पॉवरचे ऑथराइज चॅनल पार्टनर आहोत पुण्यात, आणि टाटा पॉवरच्या माध्यमातून पण आमचं पुण्यामध्ये इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मोठं काम चालू. इतक्या वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना बिझनेस मधला असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता जिथे एक चांगला बदल झाला, एक यश मिळालं असं तुम्हाला वाटतं? 2017 मध्ये ज्यावेळेस 2014 पासून जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी सोलर क्षेत्राला बळकटी दिली, तर 2014 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये सोलर पॅनलच्या क्षेत्रामध्ये काम करतो. 2017 मध्ये जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सोलरचा शिरकाव झाला, तर या शिरकावमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मेजर आमचं काम झालं. आम्ही पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, नगर परिषदा या माध्यमातून आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2020 मध्ये जो मेजर कोरोनाचा पिरियड होता, म्हणजे पूर्ण जग हे ठप्प झालेलं असून सुद्धा आमच्या सोलर इंडस्ट्रीमध्ये आम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. तर लेबर वर्कला अक्षरशः लोक मिळत नव्हती आणि ती एक संधी आम्ही मानू शकतो, कारण की कोरोना काळामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये ओपन झाल्या आणि आम्ही त्या कॅच केल्या. सर, तुम्ही आता मगाशी जसं सांगितलं वेगळ्या सेक्टरमध्ये काम करता, तर नवीन उद्योजकांना काय सांगाल? कारण बऱ्याचदा असं होतं की तरुण बिझनेसमध्ये येऊ इच्छितात, मात्र योग्य मार्गदर्शन नाही मिळत किंवा कसा बिझनेस करावा याबद्दल नाही कळत. तर अशा तरुणांना काय सांगाल, कसा करावा बिझनेस? आशीर्वाद कुटुंबकम हे आमच्या संस्थेचं विजन आणि मिशन जर आपण पाहिलं, तर नवनवीन तरुणांना या बिझनेसमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी ओपन करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे हाच आहे. आणि मी आपल्या ह्या MEA एक्सपोच्या माध्यमातून मी सर्व तरुणांना सांगू शकतो की जेव्हा तुम्ही पहिले 3 वर्ष या व्यवसायामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये तग धराल आणि 3 वर्षानंतर तुमची जी मार्केटमधली व्हॅल्यू आहे किंवा मार्केटमधले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे कॉन्टॅक्ट्सच तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे रन करण्यासाठी मदत करतील. तर तुम्ही 3 वर्ष ही फार महत्वाची आहे व्यवसाय सुरू केल्यापासूनची. त्यानंतर सर्व गोष्टी सोप्या आहेत. तुम्ही MEAचा उल्लेख केला, तर MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात आणि MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी MEA बरोबर गेल्या 6 वर्षापासून आहे. म्हणजे जसं मी बोललो की कोरोना काळाच्या नंतर मी MEA जॉईन केली. MEA जॉईन करताना खेळ खेळणे या प्रमुख उद्देशाने मी आलो, पण त्यानंतर ज्या माझ्या MEAच्या माध्यमातून ओळखी झाल्या आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांशी संपर्क आले, आणि हे फक्त MEAच्या माध्यमातूनच होऊ शकलं की पुण्यामधील जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे बिझनेसमॅन काम करतात त्यांच्या मी संपर्कात आलो. आमच्या काही असोसिएशन झाल्या आणि असोसिएशनच्या माध्यमातून मला व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी मिळाल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला पदार्पण करण्याची संधी या MEA मार्फत मिळाली. खूप छान गोष्ट आहे सर. खरं तर हाच आदर्श घेऊन प्रत्येकाने MEA जॉईन केलं पाहिजे.
आणि MEAच्या आता होणाऱ्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेतला आहे. तर त्या एक्सपोची अशी काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? एमईएचा इंटरनॅशनल एक्सपो म्हणजे डेडिकेटेड मराठा कम्युनिटीसाठी हा स्पेशली एक्सपो आहे आणि इंटरनॅशनल लेवलला एवढा मराठा समाजाचा मोठा एक्सपो हा पहिल्यांदाच होत आहे. तर या एक्सपोमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले नाही तर पूर्ण भारतामधले जे मराठा व्यावसायिक आहेत तर यांना म्हणजे ऑलमोस्ट 500 व्यावसायिक त्या एमई एक्सपो मध्ये सहभागी होणार आहेत. तर या सर्व लोकांबरोबर इंटरॅक्शन करण्याची एक संधी मिळेल आणि आपला मराठा व्यावसायिक हा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम करतो याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळेल. आणि जे नवतरुण आहे की ज्यांना व्यवसायामध्ये यायचंय तर त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी संधी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची इंटरॅक्शन करून त्यातलं आपलं चॉईस त्यांना ठरवता येईल आणि त्यांचा बिझनेस त्यांना पुढे नेता येईल. या होणाऱ्या एमई इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये आमचा स्टॉल नंबर आहे B30. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आमचा स्टॉल आहे आणि मी या माध्यमातून हे सांगू इच्छितो की खूप मोठी अपॉर्च्युनिटी, खूप मोठी संधी या एक्सपो माध्यमातून सर्वांना मिळणार आहे. तर मी या माध्यमातून खूप अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि जो कोणी मराठा व्यावसायिक आहे की ज्यांनी आतापर्यंत स्टॉल बुक केलेला नाहीये तर त्यांनी पण तो स्टॉल बुक करावा आणि ह्या अमर्यादित ज्या पुढे अपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत त्याचा लाभ